नमस्कार श्रोतेहो. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या नोबेल पारितोषिक विजेत्या काव्यसंग्रहातील कविता क्रमांक 35 चित्त जेथो भयशून्यो हिचा इंग्रजी अनुवाद व्हेअर द माइंड इज विदाऊट फिअर या नावाने जगप्रसिद्ध आहे. या कवितेमध्ये टागोरांनी आदर्श भारताची कल्पना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी परमेश्वराकडे एक हृदयस्पर्शी प्रार्थना केली आहे. दुर्दैवाने 100हून अधिक वर्षे उलटून गेली तरीही ती कल्पना पूर्णत्वात आली आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. कदाचित त्यासाठी अजूनही थोडी प्रतीक्षा करावी लागेल, हे वास्तव आहे. पण 140 कोटी भारतीयांनी जर ही भावना मनापासून स्वीकारली तर त्यात अशक्य असे काहीच नाही. याच आशावादावर विश्वास ठेवत त्या कवितेचा मराठी अनुवाद जेथे मन भयमुक्त असेल आपल्यासमोर सादर करत आहे. जेथे मन भयमुक्त असेल. हे विधात्या, जेथे मन भयमुक्त असेल आणि प्रत्येक जण ताठ मानेने उभा राहू शकेल. जेथे ज्ञानाचे दरवाजे कोणासाठीही बंद नसतील. जेथे संपूर्ण जगाला आपले परके अशा संकुचित भिंतीमध्ये विभागले जाणार नाही. जेथे बोलला जाणारा प्रत्येक शब्द सत्याच्या गाभ्यातून प्रामाणिकपणे उमटेल. जेथे अविश्रांत अथक प्रयत्नांचा ध्यास लोकांना यशोशिखराकडे घेऊन जाईल. जेथे शुद्ध विचारांची स्पष्टता जुन्या पुराण्या निरुपयोगी रूढींच्या वाळवंटात हरवून जाणार नाही. जेथे माणसाचे मन नेहमी तुझ्या मार्गदर्शनाखाली सतत अधिकाधिक उन्नत विचार आणि महान कार्याकडे प्रेरित होईल. स्वातंत्र्याच्या अशा स्वर्गात माझा देश जागृत होवो. हे विधात्या, हीच माझी तुझ्यापाशी प्रार्थना आहे. हीच माझी तुझ्यापाशी प्रार्थना आहे.